पुणेकरांनो, राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो म्हणतात, पण पुण्याच्या मध्यवस्तीत जो चमत्कार घडलाय त्याने भल्या भल्या राजकीय पंडितांचं गणितच चुकवलेली आहेत. ज्या हाताने पुण्याच्या कसबा पेठेत इतिहास घडवला, ज्या नावाचा दरारा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला, त्याच नावाचा आज एका महिलेने करेक्ट कार्यक्रम केलेला आहे. कसब्याचे रवींद्र धंगेकर यांच्या बालेकिल्ल्यात घुसून त्यांच्याच घरात आज पराभवाचा धक्का पोहोचला आहे. हा केवळ एका प्रभागाचा निकाल नाही, तर एका मोठ्या राजकीय साम्राज्याला बसलेला सुरुंग आहे. हा निकाल नक्की काय आहे आणि वनराजच्या पत्नीने धंगेकरांच्या पत्नीला कसं धोबी पिछाड दिलं याची ही थरारक गोष्ट जाणून घेऊयात. पुण्यातील प्रभाग क्रमांक 23 म्हणजेच आपला नाना पेठ आणि रविवार पेठ हा भाग म्हणजे धंगेकरांचा बालेकिल्ला मानला जातो. पण यावेळेस चित्र वेगळं होतं. मैदानात दोन महिला वाघिणी उतरलेल्या होत्या. एकीकडे होत्या शिवसेनेच्या शिंदेगड प्रतिभा रवींद्र धंगेकर आणि दुसरीकडे होत्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनाली वनराज आंदेकर. ही लढत फक्त दोन उमेदवारांची नव्हती, तर ही लढत दोन घराण्यांच्या प्रतिष्ठेची होती. धंगेकर विरुद्ध आंगेकर हा संघर्ष पुण्याला नवा नाही, पण या निवडणुकीत जो ट्विस्ट आला त्याने संपूर्ण पुण्याचं लक्ष या प्रभागाकडे वेधलं गेलेलं होतं. सुरुवातीला असं वाटलं होतं की प्रतिभा धंगेकर हा सामना सहज जिंकतील, कारण मागे रवींद्र धंगेकरांची ताकद होती, कसब्यातील विजयाची लाट होती. पण राजकारणात गाफील राहणं किती महागात पडू शकतं हे या निकालाने दाखवून दिलं. दुसरीकडे सोनाली आंदेकर यांच्या मागे आंदेकर घराण्याची जुनी ताकद आणि प्रभागातील दांडगा संपर्क होता. विशेष म्हणजे सोनाली आंदेकर या ज्या परिस्थितीमध्ये निवडणुकीला सामोरे गेल्या ते पाहून अनेकांच्या भुवया उंचवलेल्या होत्या. तुरुंगातून निवडणूक लढवणं आणि थेट धंगेकरांच्या पत्नीला आव्हान देणं हे वाटतं तितकं सोपं नव्हतं. आणि निवडणुकीचा प्रचार जेव्हा शिगेला पोहोचला होता तेव्हा प्रत्येक गल्लीत, प्रत्येक वाड्यात, प्रत्येक दोन नावाची चर्चा होती. धंगेकर समर्थकांचा असा दावा होता की रवींद्र धंगेकर यांनी केलेल्या कामाच्या जोरावर वहिनी नक्कीच निवडून येतील. पण दुसरीकडे आंदेकर गटाने शांतपणे आपली जाळी विणलेली होती. त्यांनी विकास कामांपेक्षा मतदारांच्या वैयक्तिक संपर्कावर जास्त भर दिला. जुना पेठांमधल्या वाड्यांचा प्रश्न, पाणी पुरवठ्याची समस्या आणि स्थानिक प्रश्न यावर सोनाली आंदेकर यांनी रान उठवलेलं होतं. ही निवडणूक हळूहळू भावनिक वळणावर जाऊ लागलेली होती. मतदानाच्या दिवशी नाना पेठेतलं वातावरण एकदम तंग होतं. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते जीवाचं रान करत होते, पण मतदारांच्या मनात काय चाललंय याचा अंदाज कुणालाच येत नव्हता. जेव्हा मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा पहिल्या काही फेऱ्यांमध्ये चुरस पाहायला मिळाली. सुरुवातीला दोघींमध्ये काट्याची टक्कर होती. कधी प्रतिभा धंगेकर पुढे असायच्या तर कधी सोनाली आंदेकर. पण जशा फेऱ्या वाढत गेल्या तसं चित्र स्पष्ट होऊ लागलं आणि धंगेकर समर्थकांच्या चेहऱ्यावरची चिंता वाढू लागली. अखेरच्या काही फेऱ्या उरल्या असताना सोनाली आंदेकर यांनी मोठी आघाडी घेतली. धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर या पिछाडीवर पडल्या होत्या. गल्ली बोळात चर्चा सुरू झाली की काय होतंय हे. ज्या रवींद्र धंगेकरांनी भाजपचा बालेकिल्ला फोडला त्यांच्याच पत्नीला आपल्या हक्काच्या प्रभागात मतांसाठी संघर्ष करावा लागत आहे. आणि ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण पुण्यात पसरली. निकालाच्या शेवटच्या टप्प्यात सोनाली आंदेकर 1950 मतांनी आघाडीवर होत्या आणि तिथूनच धंगेकरांचा पराभव स्पष्ट झालेला होता. जेव्हा अधिकृत निकाल जाहीर झाला तेव्हा आकडेवारी थक्क करणारी होती. सोनाली आंदेकर यांना तब्बल 10,809 मतं मिळाली, तर प्रतिभा धंगेकर यांना 8,859 मतांवर समाधान मानावं लागलं. सुमारे 2,000 मतांच्या फरकाने सोनाली आंदेकर यांनी हा विजय खेचून आणला. हा विजय फक्त सोनाली आंदेकर यांचा नव्हता, तर तो वनराज आंदेकर यांच्या रणनीतीचा विजय मानला जात आहे. धंगेकरांचा तो करेक्ट कार्यक्रम विरोधकांना जमला नव्हता, तो आंदेकरांच्या पत्नीने करून दाखवला. या पराभवामुळे रवींद्र धंगेकर यांच्या राजकीय प्रतिष्ठेला मोठा धक्का बसलेला आहे आणि हे नाकारून चालणार नाही. ज्या प्रभागात आपलं वर्चस्व आहे तिथेच घरचा उमेदवार पडणं हे धंगेकरांसाठी आत्मपरीक्षण करायला लावणार आहे. कार्यकर्त्यांमध्ये स्मशान शांतता पसरलेली होती, पण दुसरीकडे मात्र आंदेकर गटात मोठा जल्लोष सुरू झालेला होता. गुलाल उधळला जात होता, फटाके फुटत होते. एका महिलेने जिच्यावर मोठी आव्हानं होती तिने प्रस्थापित सत्तेला कसं आव्हान दिलं याचं हे उत्तम उदाहरण ठरले. सोनाली आंदेकर यांचा विजय हा लोकल कनेक्टचा विजय मानला जातोय. पेठांमधल्या मध्यमवर्गीय आणि गरीब मतदारांनी आंदेकरांच्या बाजूने कौल दिला. पेठांमधील जुन्या वाड्यांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. पुनर्विकासाच्या मुद्द्यांवर मतदारांनी यावेळेस बदल घडवण्याचा निर्णय घेतल्याचं दिसतंय.
प्रतिभा धंगेकर यांना मतदारांपर्यंत पोहोचवण्यात कुठेतरी कमतरता भासली की काय, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागलेली आहे. आणि या विजयाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे राजकारणात ग्लॅमरपेक्षा ग्राउंड वर्क महत्वाचं असतं, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. रवींद्र धंगेकर हे मोठे नेते आहेत, त्यांचा मोठा प्रभाव आहे, पण महापालिका निवडणुकीमध्ये मतदाराला आपला स्थानिक नगरसेवक हवा असतो, जो रोजच्या अडचणीत धावून येईल. सोनाली आंदेकर यांनी याच मुद्द्याचा फायदा घेतला. त्यांनी घराघरात जाऊन आपली बाजू मांडली आणि महिला मतदारांना आपल्याकडे वळवण्यात त्या यशस्वी झाल्या. सोनाली आंदेकर यांनी निवडून आल्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की हा विजय जनतेचा आहे. विरोधात कितीही मोठं नाव असलं तरी मी लोकांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे. तर दुसरीकडे धंगेकर समर्थकांकडून या निकालावर अद्याप कोणतीही मोठी प्रतिक्रिया आलेली नाही. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की या निकालाने पुण्याच्या आगामी राजकारणाची दिशा बदललेली आहे. पेठांमधलं राजकारण आता अधिक आक्रमक होणार आहे, हे नक्की. आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत त्या भविष्यातील कामाकडे. सोनाली आंदेकर या प्रभागाचा विकास कशा पद्धतीने करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. नाना पेठ आणि रविवार पेठेतल्या समस्यांचा डोंगर मोठा आहे. या डोंगराला त्या कसं पार करतात हे येणारा काळच ठरवेल. पण सध्या तरी पुण्याच्या राजकारणात एकाच गोष्टीची चर्चा आहे आणि ती म्हणजे धंगेकरांच्या पत्नीचा झालेला हा पराभव. तर मित्रांनो, हा होता प्रभाग 23चा संपूर्ण घटनाक्रम. राजकारणात कधी कुणाचा पराभव होईल आणि कधी कुणाचा विजय होईल हे सांगता येत नाही. हा निकाल तुम्हाला कसा वाटला? धंगेकरांचा पराभव का झाला असावा? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या पब्लिक कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.